सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर उद्या वार बुधवार संकष्ट चतुर्थी आहे. तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करतो. तर संकष्ट चतुर्थीचं व्रत हे खूप महत्त्वाचं आहे, अनन्यसाधारण आहे याचं महत्त्व. आणि प्रत्येक गणेश भक्तासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि गणपती बाप्पांची बघा प्रत्येक दिवसाला महत्त्व वेगळं आहे. त्या दिवशी ते तत्त्व खूप जागृत असतं. गणेश तत्त्व संकष्ट चतुर्थी असेल, विनायक चतुर्थी असेल, तर त्यामुळे त्या दिवशी केलेली सेवा त्वरित फलदायी ठरते किंवा प्रभावी ठरते. त्यामुळे आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे तर ती 120 दिवसांची गणपती बाप्पांची सेवा आहे. तर ती सेवा अतिशय प्रभावी आहे आणि ही सेवा संकल्पयुक्त तुम्हाला करायची आहे. तर ती सेवा काय आहे ते पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत. पण थोडक्यात सांगणार आहे माहिती. गणपती बाप्पांची आपण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांकडून सेवा करून घ्यायला हवी. त्यामध्ये मी अनेकदा सांगते, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असेल, गणेश स्तोत्र असेल, त्यानंतर गणेश गायत्री मंत्र असेल, सरस्वती मातेचे स्तोत्र असतील, तर हे आपल्या मुलांकडून करून घ्या. अजूनही तुम्ही पठण करून घेत नसाल तर कमीत कमी मंगळवारी आणि चतुर्थी दिवशी तरी गणेश स्तोत्र प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुकामार्थ सिद्धये. तर हे सगळे मंत्र आपल्या मुलांकडून म्हणून घ्या, रामरक्षा म्हणून घ्या. यामुळे काय होतं तर मुलं एकपाठी होतात. मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये जेव्हा गणेशांची सेवा केली जाते तेव्हा मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये आमूलाग्र बदल होतो. तर ही सेवा मुलांकडून करून घ्या. अभिषेक घालायचा आहे चतुर्थी असल्यामुळं. आणि गणपती बाप्पांची जी 120 दिवसांची सेवा आहे तर या सेवा कालावधीत तुम्हाला परान्न वर्ज्य आहे, मांसाहार वर्ज्य आहे आणि मासिक धर्माचे 4-5 दिवस महिलांनी स्किप करावं. तिथून पुढे तशी सेवा चालू ठेवू शकता. तर ही सेवा काय आहे तर गणपती बाप्पांच्या मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशनी कृपा करा हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला दररोज 120 दिवस 121 वेळा म्हणायचा आहे. आता देवाऱ्यासमोर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून षोडोपचारे पूजा करून ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला करायची. त्याचबरोबर प्रत्येक चतुर्थीला गणेश मूर्तीवरती, गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला षोडोपचारे अभिषेक हा करायचाच आहे. कारण की बघा आपण आपल्या देवाऱ्यात नुसत्या मूर्त्या आणून ठेवतो, त्याला काही उपयोग नाही. त्या वेळच्या वेळी त्याच्या सिद्ध झाले पाहिजे, त्यांच्यातील शक्ती आहे ती जागृत राहिली पाहिजे. यासाठी आपल्याला दररोज शक्य नाही. आपण दररोज मीही फक्त देवांना पाण्याने स्नान घालते, पण कमीत कमी चतुर्थीला तरी पंचामृताने दह्या-दुधाने स्नान घालावं. त्यानंतर जल अभिषेक करावा. आता जो आपण जल अभिषेक करतो तर त्याचं तीर्थ आहे, तर त्या मुलांच्यासाठी ते तीर्थ अतिशय प्रभावी आहे. तुमची मुलं एकपाठी होतील एवढं मी खात्रीने सांगू शकते. मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये आमूलाग्र बदल होईल. मुलं चिडचिडी असतील, हट्टी असतील, तापट असतील, तर त्या मुलांसाठी हे तीर्थ खूप प्रभावी आहे. तर आता गणपती बाप्पांचं मी ज्या पद्धतीने मांडणी केली आहे, एक तामण घ्या, त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा, त्यावरती गळती लावून फक्त जल अभिषेक करा. तुळशीचा वापर कुठेही गणेश पूजनामध्ये करत नाहीत. तर हे तीर्थ तयार कसं करायचं तर गणपती बाप्पांच्या समोर संकल्प सोडायचा की आज गणेश चतुर्थी असल्यामुळे मी माझ्या मुलांच्यासाठी तुम्हाला अभिषेक हा घालत आहे आणि हा तुम्ही पूर्ण करून घ्या, तुमच्या चरणी रुजू करून घ्या. आणि 11 वेळा अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. तर 11 वेळा करताना 10 वेळा फक्त वाचून घ्या आणि 11व्या वेळेस एकदाच हात जोडून फलश्रुती म्हणायची. फलश्रुतीच्या वेळेस गळती बंद करायची. तर या पद्धतीने म्हणायचं. 11 वेळा गणेश स्तोत्र मुलांकडून म्हणून घ्या, मुलं म्हणण्यासारखी असतील, किंवा अभिषेक चालू असताना सुद्धा 11 वेळा म्हणा. त्यानंतर हे जे तीर्थ खाली पाण्याचंच का करायचं तर हे आपल्याला नंतर प्यायचं असतं, यामुळे पाण्याचं करायचं. आणि नंतर हे जे तीर्थ तयार होतं तर ते आपल्या मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. आणि मुलांना प्यायला दिल्यानंतर राहिलेलं आहे तर तुम्ही पिऊ शकता, घरात शिंपडू शकता किंवा एखाद्या वृक्षाला घालू शकता. तुळस सोडून कोणत्याही झाडाला ते तुम्ही घालू शकता. तर आता मूळ सेवेकडे वळूया. तर ज्यांना चतुर्थीपासून आणि महिलांना मासिक धर्म असेल तर मंगळवारपासून ही सेवा चालू करू शकता. तर ज्यांना उद्या चतुर्थीपासून सेवा चालू करायची आहे त्यांनी सकाळी लवकर गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. आणि सोबत जाताना मी तुम्हाला जे साहित्य दाखवणार आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि ते मंदिरात ठेवून संकल्प करायचा आहे. आता तुमची जी काही अडचण असेल, मग संततीबाबत असेल, नोकरी असेल, प्रमोशन असेल, किंवा मुलगा आणि मुलगी दोघंही सेवा करू शकतात. ज्यांचा विवाह ठरत नाही आहे त्यांनीसुद्धा संकल्प करून ही सेवा करू शकता. तर मंदिरात जाताना एक नारळ, खोबरं आणि गूळ
हे घेऊन जायचं आहे. 2 पानांचा विडा, त्याच्यावरती 1 रुपया व सुपारी, त्यानंतर लाल फूल, 21 दुर्वा आणि हे सगळं साहित्य तुम्हाला मंदिरात जाताना, आणि डाळिंब महत्त्वाचं आहे फळ, तर डाळिंब घेऊन जायचं आहे. आणि हे सगळं आहे तर ते मंदिरात तुम्हाला ठेवायचं आहे. पानाचा विडा पहिला ठेवा, त्यानंतर श्रीफळ ठेवा, शेंडी जी आहे श्रीफळाची ती देवाकडे करायची, आणि बाकीचं त्यानंतर ठेवून घ्यायचं सगळं फूल वगैरे नारळावरती, आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आता तुम्ही जर विवाहासाठी करणार असाल तर माझा लवकरात लवकर विवाह ठरावा, किंवा ज्यांना मूलबाळ होत नाही आहे, किंवा कुणाचा महिलांचं असं असतं की गर्भ टिकत नाही आहे, तर अशा बऱ्याच अडचणी असतात. तर आपल्याला बघा वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा पुढे जा, आणि आध्यात्मिक जोडसुद्धा त्याला असू द्या. तेव्हा तुम्ही या दोन्ही बाजूनी प्रयत्न करा, आणि 120 दिवसांचा संकल्प मंदिरात करायचा, आणि त्यानंतर घरी येऊन सेवा करा. मंदिरात पहिल्या दिवशी जर सेवा करता आली बसून 121 वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा हा मंत्र 121 वेळा मंदिरात बसून म्हणता आला तर मंदिरात बसून म्हणा. त्यानंतर घरी या, आणि घरी आल्यानंतर मंदिरात जर सेवा केली तर चालेल, नाही झाली तर घरी येऊन सुद्धा सेवा करू शकता. तर आता आपण साहित्य पाहूयात. तर 1 नारळ, डाळिंब, लाल कलरचं फूल, जास्वंदीचं मिळालं तर चांगलं, 2 विड्यांची पानं, अखंड अक्षदा आणि गूळ खोबरं. आता तुम्ही अख्खी वाटी न्या, थोडासा तुकडा नेलात तरी चालेल, आता तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती. 11 रुपये 21 रुपये दक्षिणा ठेवा, आणि दुर्वांची 21 दुर्वांची 1 पेंडी न्यायचं आहे. तर हे सगळं साहित्य जाताना घरून घेऊन जा. चतुर्थी दिवशीच सुरुवात करा, आणि खरं मासिक धर्म असेल, काही अडचणींमुळे नाही झालं तर मंगळवारी सेवेला सुरुवात करा. तर हे सगळं साहित्य मंदिरात घेऊन जायचं, तिथे ठेवायचं, आणि संकल्प सांगितल्याप्रमाणे करायचा, आणि घरी येऊन सेवा करायची. बाकी वेगळं असं काहीच नाही, पण ही तेवढीच प्रभावी आणि सुंदर सेवा आहे. ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आलेला आहे. आता ही सेवा तुम्ही संततीसाठी, नोकरीसाठी, विवाहासाठी, किंवा स्वतःचं घर व्हावं यासाठी सुद्धा सेवा करू शकता. कोणत्याही कारणासाठी सेवा करू शकता. फक्त मनामध्ये भाव हवा, श्रद्धेने सेवा करायला हवी. आणि जेव्हा तुम्ही सेवा वगैरे चालू कराल तेव्हा बघा एकाच ठिकाणी बैठकीत सेवा ही करायची असते. त्यामुळे खंड न पाडता शक्यतो करा. आता महिलांना जेव्हा मासिक धर्म येईल तेव्हा तुम्ही तेवढे 5 दिवस स्किप करा, तिथून पुढे सेवा कंटिन्यू करू शकता. पण गावाला वगैरे गेल्यानंतर बघा आपल्याच घरात ही सेवा करा. आता जर तुम्ही माहेरी वगैरे जाणार असाल तर सेवेला नंतर सुरुवात करा, कारण की सेवेत खंड पाडायचा नाही. आणि 120 दिवस म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की 3.5 महिने तरी आपल्याला या सेवेला कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही सेवेला बसा. गावाला जाणार असाल तर गावावरून आल्यानंतर ही सेवा करा, कारण की या सेवेमध्ये खंड पाडायचा नाही, परान्न खायचं नाही आहे. त्यामुळे साधी सोपी सेवा आहे, मांसाहार वर्ज्य आहे, आणि तुम्हाला 120 दिवस ही सेवा करायची आहे. ही सेवा प्रभावी आहे, आणि या सेवेनं तुमचं कोणतंही काम हे होणारच आहे. फक्त श्रद्धेने आणि भक्तीने करायचं आहे. महाराजांची सेवासुद्धा यासोबत तुम्हाला करायचीच आहे. महाराजांची नित्यसेवा चुकवायची नाही. खूप सुंदर गणपती बाप्पांची सेवा आहे. ज्यांना काही अडचणी असतील सांगितल्या, तुमची कोणतीही अडचण असो तर मग कोणीही सेवा करू शकतं. तर ही 120 दिवसांची सेवा अवश्य करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा हा खूप प्रभावी मंत्र आहे. तर आजची एवढीच माहिती होती, आणि जमलं तर चतुर्थी दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची आरती घरात करा. जी आवडेल ती करा. आपण जी नेहमी सुखकर्ता म्हणतो ती करा, किंवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथातील आहे ओवाळू आरती श्री गणपती ओमकारा, तर ती आरती तुम्ही करू शकता. गणपती बाप्पांना आपण जे काही खाऊ त्यातला नैवेद्य दाखवा. संध्याकाळी उपवास, चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडा. तर अशी चतुर्थीला सेवा करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही नाही तर तोंडी तरी कुणाला तुम्ही सेवा ही सांगा, कारण की कोणीही अडलेलं असेल, नडलेलं असेल त्यांच्यापर्यंत स्वामी मार्ग, स्वामी सेवा पोहोचवण्याचं काम करा.